नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी लॉग चॅनलमध्ये. तर आज होता सोमप्रदोष आणि आलो होतो आपण सकाळीच स्वयंभू महादेव निझरनेश्वर येथे. तर बघू शकता हे पुरातन असं मंदिर आहे आणि छानही आहे. मस्त वाटतं. श्रावणात तर यात्राच भरते इथे आणि आज अगदी सकाळीच आल्यामुळं मस्त असं मोकळं वातावरण आहे सगळीकडे. आहेत थोडीफार गर्दी पण फारशी पण नाही आणि इथे एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं इकडे. बघू शकता डोंगर, हिरवी झाडी वगैरे अगदी छान वाटतं. त्यानंतर आलो आपण आपल्या पुन्हा गावात आणि आलो होतो इथे मंदिरामध्ये गणपतीच्या. तर हे आहे वरदविनायकाचं मंदिर. इथे छोटमोठे लग्न कार्यक्रमसुद्धा होतात आणि इथे सुद्धा खूप सुंदर असं वातावरण आहे. अगदी छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यात. झाडं आणि मस्त अगदी शांत असं प्रसन्न वाटतं इकडे सुद्धा. बघू शकता हा आहे मंदिराचा परिसर आणि हे दिसतंय मंदिर आणि त्या शेजारीच आहे महादेवाचं सुद्धा छोटंसं मंदिर. तर बघू शकता इथे सुद्धा आपण मस्त अशी पूजा केली व दर्शन घेतलं. आणि हे आहे नर्मदेश्वराचं शिवलिंग. अगदी छान वाटलं सकाळी सकाळी आल्यानंतर. खूप दिवसांनी येणं झालं इथे सुद्धा. बघू शकता हा आहे मंदिराचा परिसर. अगदी छान असं ऊन पडलं होतं. त्यानंतर आलो आपण घरी व झाली आपल्या कामाला सुरुवात. घेतली मम्मी भगर भाजून, त्यानंतर घेतले जवस भाजून, त्यानंतर घेतले शेंगदाणे पण भाजून आणि ही होती आपली घरची छोटी मोठी कामं. तर ह्या सर्व वस्तू मी एकदा भाजून घेतल्यात, कारण एकदा कढई ठेवली की जे आठवलं ते सगळं करून घेते. नंतर उपवासाची आमटी, त्यानंतर भगर आणि आज बनवला होता सुंदर असा मुलांसाठी रवा केक आणि केकही अगदी छान झाला होता आपला. तर मैत्रिणींनो, खूप दिवसांनी व्हिडिओ आला तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय.